नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज सांगली जिल्ह्याकडे आलो आहे कारण राजकारण खूप तापलेलं आहे आणि ते विश्लेषण करणं आवश्यक आहे. कारण विशाल पाटील ही आता त्यांनी तोप डागले पडळकरांच्यावर. इतके दिवस आपण जयंत विरुद्ध पडळकर, जयंत पाटील विरुद्ध पडळकर गोपीचंद हे आपण बघितलं, परंतु आता विशाल पाटलांनी एंट्री केली आहे. मला आश्चर्यच वाटतंय आज विशाल पाटील यांनी हे कशासाठी आणि का, हेच आज विश्लेषण महत्त्वाचं काय आहे. तर गोपीचंद पडळकर हे मंत्रिपदासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी याच्यासाठी इतरांच्यावर टीका करून भारतीय जनता पक्षामध्ये आपलं नाव मोठं करतात. म्हणजे कसं, ख्रिश्चनांच्यावर, मुस्लिमांच्यावर, म्हणजे आपण हिंदुत्ववादी आहोत असं ते दाखवतात. का तर मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी, केंद्रीय नेतृत्वाला खुश करण्यासाठी असं त्यांना एकंदर बोलायचं होतं विशाल पाटील. हे का बोलायचं, कशासाठी बोलायचं? राजकारण. आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक आहे. जतमध्ये त्यांचे उमेदवार आहेत. बाकीच्या ठिकाणी वास्तविक वसंतदादा गट हा राज्यातला फार मोठा, म्हणजे वसंतदादा गटाला किती मान्यता आहे आणि विशाल पाटील सुद्धा कसे निवडून आले हे सगळ्यांनी बघितलेलं आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु आज ते आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं टीका टिप्पणी होणार, हे करत राहणार. पण पडळकरांना अंगावर घेणं, मी असं म्हणत नाही पडळकरांना अंगावर घेणं म्हणजे विशाल पाटलांना अवघड आहे वगैरे असं म्हणायचं नाही आहे. पण ही टीका टिप्पणी, आता कार्यकर्ते काय म्हणतात, तर टीका टिप्पणी करून आपली वसंतदादा गट, आता मुळात काय झालं, अपक्ष आहे विशाल पाटील. काँग्रेसला ते संलग्न आहेत, काही वेळेला ते दाखवतात मी अपक्ष आहे, म्हणजे काँग्रेस बरोबर पण नाही, भाजप बरोबर पण नाही, म्हटलं तर इकडे पण आहे इकडे पण आहे. ही विशाल पाटलांची भूमिका आहे आणि ती योग्य पण आहे, ज्या त्यावेळेला ती योग्य आहे. पण पडळकरांच्यावर टीका केली. आता पडळकर कुठे गेले नाही म्हटलं तरी विधानसभेमध्ये गेलेच ना, विधान परिषदेवर घेतल्यावर सुद्धा टीका होती, ती मागच्या दारानं आली. आता जतमधनं ते निवडून आलेत, मग त्याच्यावर त्यांनी कुणावर टीका करायची, कुठल्या समाजाला अंगावर घ्यायला, ते त्यांचा प्रश्न आहे. परंतु त्यांनी ते केलं कशासाठी हे सांगून जतमध्ये काय विकास करणार आहे आपण, वसंतदादा आघाडीचं काय, आज तासगावला काय आहे, विट्याला काय आहे, इस्लामपूर काय आहे, आष्टा काय आहे, शिराळा नगरपंचायत इथं काय आहे, आटपाडीत नगरपंचायत काय आहे. आपण इकडं वसंतदादा गट स्ट्रॉंग होणं हे गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने करणार आहे. आपण कारखान्याच्या माध्यमातून किती महत्त्वाची कामं केली, काय केली हे सांगायचं राहिलं बाजूला. परंतु आता पडळकर हे टार्गेट करायचं आणि पडळकरांना टार्गेट केलं तर आपण यशस्वी होणार, ही भूमिका विशाल पाटलांची आत्ता वसंतदादा गटात खतखत आहे. त्याच्यामुळं की ही पटत नाही आहे. आणि विशाल पाटलांनी ही भूमिका का घेतली ह्याचं राजकीय विश्लेषण आता सगळेच करतील. म्हणजे पडळकरांना मात्र त्यांनी त्यांचं मंत्रिपद घट्ट करायला लागलेत का, म्हणजे त्यांना सपोर्टेड आहे का तुम्ही, असंही म्हणायची वेळ आली. कारण आता हे पडळकरांच्यावर टीका म्हणजे राज्यात सगळीकडे जातं ते, आणि धनगर समाजाचं ते मोठं नेतृत्व आहे आज, हे मान्यच करावं लागेल. धनगर समाजाच्या रिझर्वेशनचं काय झालं, हा पण मुद्दा काढला विशाल पाटलांनी. हे जरी मुद्दे काढले तरी गोपीचंद पडळकरांच्या मागं जे धनगर समाज आहे तो काय लगेच बाजूला जाणार आहे. मुळात आता तुमची वसंतदादा गट हा जो स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, आणि ज्या काँग्रेसबद्दलची सहानुभूती तुम्हाला आहे, काँग्रेसनं तिकीट दिलं नाही, काँग्रेसनं अन्याय केला विशाल पाटलांच्यावर, दादा घराण्यावर अन्याय केला, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. परंतु इथनं पुढच्या काळात कुठंतरी खंबीर भूमिका विशाल पाटील तुम्ही घेतलीच पाहिजे ना. पडळकरांच्यावर टीका हे वसंतदादा गट मोठा करणं होणार आहे का, हे गणित आहे का? ह्याच्यातनं उलट व्हायला लागलं की पडळकरच मोठे व्हायला लागलेत, ज्याच्यावर विशाल पाटील तुम्ही खासदार आहात, वसंतदादा घराण्याची परंपरा आहे तुम्हाला, आणि तुम्ही जिथं टीका करता त्याला आणि तुम्ही मोठं करता. मुळात आता गोपीचंद पडळकर राज्याचे नेते होऊन बसलेले आहेत. हे चुकीचं आहे का? टीका टिप्पणीतनं जयंत पाटलांच्या बरोबर त्यांची जी टीका टिप्पणी झाली, एकमेक ज्या सभा झाल्या त्याच्यातनं प्रसिद्धी कुणाला मिळाली, पडळकरांना मिळालीच ना. आणि वर्ण सहानुभूती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देवाभाऊंचा त्यांना कृपाशीर्वाद आहेच त्यांना. आणि परत आता ह्या निवडणुका झाल्यानंतर त्यांचं मंत्रिपद तुम्ही घट्ट करायला लागलाय ना, आणि टीका करून, म्हणजे हे जे तुम्ही संदेश देताय त्यांना खुश करण्यासाठी, म्हणजे त्यांना माहीत नाही ते तुम्ही माहिती करून देताय का? मग गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी
कुणालाही अंगावर घेतात. मग हे काय झालं, याचा अर्थ काय? देवाभाऊ खुशच होणार ना याचं, आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्ही देऊन टाकलं. म्हणजे उलट आपण आपल्या आपला विकास, वसंतदादा आघाडी कशी पुढे जाईल, आपले उमेदवार कसे निवडून येतील, इकडे लक्ष दिलं पाहिजे ना. तुम्ही शिंदेच्या प्रचाराला गेला तर जतमध्ये तुमचे उमेदवार आहेत ते, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात, कुठं जाणार आहात, काय करणार आहात? ठीक आहे, जतचे ते पडळकरनी काय काय करायचं, त्यांनी कशा घोषणा करायच्या, त्यांनी किती विकास करायचा आणि आपण काय विकास करायचा, ह्याच्यावरच चर्चा झाली पाहिजे होती. कारण तुम्ही जे टीका करतात त्याच्यातनं आता एकच चर्चा चालू झाली की पडळकरांचं मंत्रिपद घट्ट करण्यासाठी तुम्ही हे त्यांच्यावर टीका करता का? आता विश्लेषण होत राहतील, परंतु जिल्ह्यामध्ये आता वातावरण मात्र पेटायला लागलेलं आहे आणि पुन्हा पडळकर नाव पुढं यायला लागलेलं आहे. कारण विशाल पाटलांच्यासारखे मातब्बर खासदारसुद्धा आता पडळकर 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 हेच चालू केल्यामुळं पडळकरांचंच वजन वाढतंय की काय परत, अशी अवस्था आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.